नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या गणिताच्या यूट्यूब चॅनलमध्ये. यामध्ये आपण खरं तर 2 अंकी बेरीज कशी करावी हा इयत्ता 1ली ते 5वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आपण घेऊन आलो आहोत. काही गणित मराठीमध्ये दिलेले आहेत आणि काही गणित इंग्लिशमध्ये दिलेले आहेत. नाही म्हटलं तर इंग्लिश मीडियमवाल्यांसाठी मराठी आहे, मराठी माध्यमासाठी इंग्लिश आहे. म्हणून आपण काही गणित मराठी आणि काही इंग्लिश हवं असेल तर पुढच्या डिटेल व्हिडिओमध्ये आपण मराठी वेगळे इंग्लिश वेगळे करू शकतो. चला तर मग प्रत्यक्षात आपण सर्व प्रकारची बेरजेची गणितं आपण पाहिल्याचं अगदी सोप्यापासून कठीणाकडे आपण जाणार आहोत, इझी टू हार्ड याकडे. तर आपण पाहूयात. सर्वात आधी हा मराठीमध्ये 4 आहे. तुम्ही म्हणाल इंग्लिशमध्ये 8 आहे का, तर मराठीमध्ये 4 अंक आहे. 4 आणि 4 आपले 8 होतात आहे. हे 4 आणि 4 8. जर समान संख्या असतील तर आपली बेरीज पटकन होऊन जाते, काहीच वेळ लागत नाही आहे. कारण की 2 अंकी संख्या म्हटलं की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक धाकधूक असते. नवीन विद्यार्थी इयत्ता पहिलीमध्ये काहींनी प्रवेश घेतला असेल, काहींनी दुसरीमध्ये प्रवेश घेतला असेल. बऱ्याच जणांना बेरीज समजते परंतु ते नंतर विसरतात. तर अशा मुलांसाठी हा व्हिडिओ अगदी फायदेशीर आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप करू नका. आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा. 4 आणि 4 8 5 सेम गणित आहे. मग आता इथे काही आपला पाहायची गरज नाही, इथे सुद्धा 8 आहे. आपण प्रत्येकाची बेरीज करत आहोत कारण हा व्हिडिओ फक्त बेरजेवरती आहे. आता 0 आणि 0 मग 2 शून्य होणार का, तर नाही. 0 अधिक 0 शून्यच येणार आहे. शून्यातून 0 केल्यास 0 येणार आहे. 0 आणि 0ला गुणलं तर 0च उत्तर येणार आहे. आपल्याला हे माहिती आहे. फक्त शून्याची संख्या जर एखाद्या संख्येच्या पुढे जोडला तर त्या संख्येची किंमत वाढते. हे शून्याचं फार मोठं क्रेडिट आहे. 3 आणि 2 5 हा मराठी अंक आहे म्हणून आपण मराठीमध्ये लिहित आहोत 5. इथे पहा, 0 अधिक 0 काय येणार आहे, 0च येणार आहे. 0 अधिक 0 काय येणार आहे, 0 येणार आहे. 2 0 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. आता आपण पुढील अशाच प्रकारचे दुसरं गणित पाहूया. इथे पहा, 0 आणि 4 म्हणजे मराठीमध्ये आहे 0 आणि 4, 5 आणि 0 असं जेव्हा असेल तेव्हा 0 आणि 4ची बेरीज 0च येणार आहे. हे आपलं माहीत आहे की 0 कुठल्याही संख्येत मिसळला, काय गुणाकार भागाकार केला तरी उत्तर 0च येतं. मग आपण काय करणार आहोत, इथे 0 अधिक 4 4, 5 अधिक 0 5च म्हणजे आपलं 54 54 उत्तर आलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही उत्तर करू शकता. विद्यार्थ्यांना घाबरून जायचं नाही. किती मोठी संख्या असू देत, 2 अंकी 3 अंकी 4 अंकी काहीच कठीण नाही आहे. अतिशय सोपी ट्रिक्स आहे. 2 आणि 1 हा अंक मराठीमध्ये आपण लिहिला आहे, हा इंग्लिश पण याला आपण मराठीमध्ये करूया. 2 आणि 1 आपलं उत्तर मराठीमध्ये लिहितोय 3 आणि 3 आणि 2 5 म्हणजे 53 उत्तर आलेलं आहे. 54 आणि 53 हे सुद्धा मराठीमध्येच आहे. पहा, 4 आणि 2 6, 6 आणि 3 9. पहा आता इकडे पहा, बेरीज आहे सर्व आपण ही बेरीज करत आहोत. 1 आणि 1 2 आणि 3 आणि 4 7. आता बऱ्याच मुलांना बेरीज करताना जर अडचण येत असेल तर हे पहा, या ठिकाणी बाजूला तुम्ही रफ वर्क लगेच करू शकता सोप्या पद्धतीने. 4 ही संख्या मनामध्ये ठेवा आणि 4च्या पुढे 3 काउंटिंग करा. म्हणजे काय, 4च्या पुढे काय, इथे पहा 5 6 आणि 7 3 अंक मोजले की तुम्ही इथे 7 येणार आहे. सगळी संख्या इथे ठेवायची गरज नाही. बरेच विद्यार्थी काय करतात, इथे पहा 4 1 2 3 4 4 रेषा ओढणार, नंतर 3 ओढणार 1 2 3 आणि मग सगळ्या काउंटिंग करणार 1 2 3 4 5 6 7 मग उत्तर आलं 7. अशा पद्धतीने आपण इथे 7 उत्तर लिहितो. परंतु सोपी ट्रिक्स ही आहे की 4 ही अंकाची मोठी संख्या असेल ती मनामध्ये ठेवा आणि त्याच्या पुढे 3 काउंटिंग करा. अशा पद्धतीने. चला तर मग आता पुढील संख्या पाहूयात आपण. मराठी अंक आहे, हे 2 गणित मराठीमध्ये आहेत. 1 आणि 1 आपला आला आहे 2, 1 आणि 1 आला आहे आपला 2. आता 2 आणि 2 पहा, 4 2 आणि 2 4, 3 आणि 3 6, 3 आणि 3 6. किती सोपं आहे पहा. 6 आणि 0 किती येणार आहेत, 6. पटापट उत्तर द्या. 6 आणि 0 6. यामध्ये काही कठीण वाटतंय तुम्हाला, काय असेल तर विचारा, कमेंट्स नक्की करा. यावरती आपण डिटेल पुढील काही व्हिडिओ टाकूयात. बेरीज गुणाकार भागाकार वजाबाकी सर्व, प्लस मायनस सर्व. 0 ती त्या बाजूने करूया. 1 आणि 3 मराठी असल्यामुळे मराठीत अंक लिहूया. 4 1 आणि 3 आहे 4, 4 आणि 3 7, 2 4 6 आणि 2 8. इथे 0 आणि 1 उत्तर एकच येणार आहे. 1 आणि 0 1 म्हणजे 11 आलेलं आहे. कारण 10 आहे, एकक दशक 10 आणि अधिक 1 झाला. हे वरचे 10 आपण पकडणार आहोत, बरोबर ना. 0 आणि 1 म्हणजे 10 आणि ह्या 10 मध्ये 1 मिळवलं 11 आलं उत्तर. साधी सोपं टेक्निक आहे. 30 आणि हे 10 40 होणार आहेत, 70 होणार आहेत. पहा 0 आणि 0 0, 3 आणि 4 4च्या पुढे 3 काउंटिंग करा, उत्तर येतं 7 म्हणजे किती झाले 70. तर अशा प्रकारे बेरीज सोपी कशी होते पाहतोय आपण. तर चला भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी यू. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये.